24 तासातले 18-18, 20-20 तास काम करणारं नेतृत्व हवं असतं. त्याच्यामध्ये देश पातळीवर काम करताना जगामध्ये देखील तुम्हाला प्रश्नांची माहिती असावी लागते आणि कर्मधर्म संयोगाने ह्या सगळ्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याकरता आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा त्यांनी पंतप्रधान करायचंय ते सांगतात. अरे 10 वर्ष झाली, ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. आता त्यांनी आत्ताच ठरवलंय की लगेचच पुढे काय काय गोष्टी करायच्या आणि तशा प्रकारची त्यांचं नियोजन आहे. त्यांची प्रशासनावर जराब आहे. चांगलं काम करण्याच्या करता प्रशासनावर एक कमांड असलेला नेता हवा असतो. तो मोदी साहेबांच्या मुळे मिळालेला आहे. मित्रांनो, आज माझ्या अमरावतीच्या परिसरामध्ये आपल्या हायब्रिड ॲन्युटीच्या निमित्तानं रस्त्यांची किती हजार कोटीची कामं आम्ही मंजूर केली माहिती आहे. 2000 कोटी रुपयाची कामं या अमरावती जिल्ह्यामध्ये आपण ॲन्युटीच्या माध्यमातून हायब्रिड ॲन्युटी ह्याच्यातनं मंजूर केलेली आहे. सेंट्रल रोड फंड 300 कोटीची कामं गडकरी साहेबांनी आपल्याला मंजूर करून दिली. कशाला म्हणतात 300 कोटी, कशाला म्हणतात 2000 कोटी. त्या संदर्भामध्ये आपल्याला उद्याच्याला नवनीत राणा महायुतीच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार म्हणून निवडून जातील त्यावेळेस दिल्लीमध्ये देखील तेच सरकार आहे आणि दिल्लीत मोदी साहेब मदत करतील, राज्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही लोक मदत करू. त्याच्यातून आपला विमानतळाचा प्रश्न, आपल्याकडे जागा विमानतळाच्या करता आहे. पहिली 1400 मीटर होती, त्याच्यात छोटी छोटी प्लेन उतरत होती. आता 1800 मीटर केली, तरी देखील अजून वाढवण्याची गरज आहे. आपल्याकडे जागा ॲक्वायर केलेली आहे. आता आपल्याला 2400 मीटरची धावपट्टी करायची. नुसती धावपट्टी करून चालणार नाही, त्याकरता टर्मिनल करावं लागेल, त्याची इमारत आपल्याला करायची. नाईट लँडिंगचं काम चालू आहे. ह्या सगळ्या कामामध्ये देखील केंद्राची राज्याची मदत लागते. आपल्याला रेल्वेचं जाळं, वंदे भारत ट्रेन, चांगल्या चांगल्या प्रकारचे रेल्वे स्टेशन, नॅशनल हायवे अजून कुठं काही राहिलेले असतील तिथं चांगल्या चांगल्या प्रकारचे फ्लायओव्हर, चांगल्या प्रकारचे ब्रिजेस, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्याकरता कोट्यवधी रुपयाचा पैसा लागतो. तुमच्या पुढे अजित पवार जो बोलतोय ना, त्याच्या हातामध्ये राज्य सरकारचे 6 ते 1.25 लाख कोटी रुपयाचं बजेट असतं. उद्याच्या 10 तारखेला माझा पुन्हा बजेट आहे, परंतु 4 तारखेला निकाल लागणार आणि त्याच्यानंतर नवीन सरकार अस्तित्वात येणार. त्याच्यानंतर त्यांचं बजेट होणार संसदेचं, म्हणजे भारताचं, आणि मग त्यांचं झाल्यावर पुन्हा आमचं. त्याच्यावर कदाचित 10 तारीख आम्हाला पुढे ढकलावी लागेल. एकनाथराव, देवेंद्रजी, मी चर्चा करून तो ठरवेल. पण मी तुम्हाला सांगतो, 6-1.25 लाख कोटीमध्ये आम्ही ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस त्यांचं बजेट आपल्या जवळपास 15 पट मोठं असतं. त्याच्याकरता आपल्याला उद्योग आणायचे. टेक्स्टाईल पार्क झालंय, त्याच्यातनं महिलांना रोजगार मिळतोय, पण अजूनही मोठं काम आपल्याला करायचं आहे. मगाशी मी कापूस आणि सोयाबीनच्या बद्दल बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही बघा, आचारसंहिता लागायच्या आधी आम्ही जवळपास आठवड्याला 2-2दा कॅबिनेट घेतले. का तर निर्णय पटापटा घ्यायचे होते. त्याच्यातून निर्णय घेतले. आम्हाला सोयाबीनची बद्दलची सगळी माहिती जशी धानाची आली, दुधाची आली, तशी आम्हाला पाहिजे होती, परंतु ती माहिती वेळेत आली नाही. कापसाची माहिती वेळेत आली नाही. आम्हाला कापसावर क्विंटलवर मदत नाही करायची, सोयाबीनला क्विंटलवर मदत नाही करणार. कारण काय झालं, माझ्या शेतकऱ्यांनी नळ भागवण्याच्या करता कापूस, सोयाबीन विकलेला. आम्ही धानाला आता क्विंटलला मदत करत नाही, आम्ही तिथं हेक्टरला, त्याचं जेवढं क्षेत्र धानाचं होतं त्या पद्धतीनं मदत करतो. तशाच प्रकारची मदत आम्ही कापूस आणि सोयाबीनला त्या ठिकाणी करू. त्याकरता बजेटमध्ये 4000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही करून ठेवलेली आहे. पण आचारसंहिता त्याच्यानंतर सुरू झाली. तुम्ही असं म्हणाल की काय ही गप्पा मारतो, उद्याच्याला निवडणुकीमध्ये
नवनीत राणांना मतं घेईल आणि पहिल्या क्रमांकावरच त्यांचं नाव आहे, तिथं बटणं दाबून घेतल्यावर उद्या म्हणाल की ह्याचं काम झालं नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार. आणि उद्याच्याला नाही मदत झाली तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आम्हाला महायुतीच्या वतीनं मतं मागायला यायचंच आहे. त्यावेळेस उभं करू नका. सांगा अजित पवार चले जाओ, तू सांगितलं होतं अमरावतीला येऊन मदत करतो म्हणून, कुठे गेली मदत? आचारसंहिता संपल्या त्या कामाला लागणार आहे. आणि माझ्या शेतकऱ्याला मदत करणार म्हणजे करणार. कारण तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेतकरी आपली जात आहे, दुसरी जात आपल्याला माहिती नाही. याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवा. विरोधक काही वाटेल तशा प्रकारचे आरोप करतायत, काही आमच्या महिलांना बोलतायत, काही आमच्या नवनीत राणाला बोलतायत. अरे बोलणाऱ्याच्या घरात काय आहे, बहिणी आहे की नाही? ही कुठली पद्धत बोलायची? आपली शिकवण काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण काय? आपण महिलेचा मान ठेवतो, सन्मान ठेवतो. आज नरेंद्र मोदी साहेबांनी त्या महिलांना 2029च्या निवडणुकीत आता 543 जागा लोकसभेच्या आहेत, त्याच्या व्यतिरिक्त 1/3 जागा महिलांना आरक्षित करून ठेवल्या. पुढच्या वेळेस तेवढ्या महिला वाढणार आहे. आपली 288 जागा माझ्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या आहेत. 96 जागा 288 सोडून, तुम्हाला कुणाला वाईट वाटायला नको, आमच्या जागांवर गंडांतर आलं म्हणून सोडून महिलांना वेगळ्या जागा 96 ठेवल्या. अशा पद्धतीनं महिलांचा मान सन्मान हे मोदी साहेब करतायत. मोदी साहेबांच्यावर आरोप होतो, आम्ही पण करायचो. 2014च्या निवडणुकीत, 2019च्या निवडणुकीत, संविधान बचाव देश बचाव, आम्हाला आमचे वरिष्ठ सांगायचे अरे संविधान बदलतील. अरे बाबांनो, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं उत्तम संविधान आपल्याला दिलेलं आहे की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कुणी ते संविधान बदलू शकत नाही. एवढं चांगलं संविधान आहे. पण विकासाचा मुद्दा सांगायला नाहीये. विरोधक काय सांगणार? त्याच्यामुळे म्हणतात संविधान बदललं आणि आमच्या मागासवर्गीय समाजाला चलबिचल करायला लावतात. ते घाबरून जातात, म्हणतात घटना बदलला. मित्रांनो, घटना अमेंडमेंट करावी लागते. इथं बहुतेकांना माहिती आहे, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजी तेव्हापासून मोदी साहेबांच्या पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे. तेव्हापासून आपले लाल बहादूर शास्त्री जय जवान जय किसान 2च वर्ष पंतप्रधान होते. 2 वर्षात 3दा घटनेमध्ये अमेंडमेंट त्यांनी केली. आणि आतापर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी मिळून, सगळ्या, त्याच्यात वाजपेयी आहेत, त्याच्यात डॉक्टर मनमोहन सिंगजी आहेत, त्याच्यामध्ये PV नरसिंहरावजी आहेत, इंदिराजी आहेत, राजीवजी आहेत, त्यामध्ये आपले पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लाल बहादूर शास्त्री, सगळे जवळपास 106 वेळेला. मोदी साहेबांनी कधी अमेंडमेंट केली? आपलं मागास आयोग ह्याची मुदत संपली होती. ती मुदत वाढवण्याच्या करता घटनेमध्ये अमेंडमेंट करावी लागली. मागास आयोगाची मुदत वाढवायला नको होती? मागास समाजाला मूलभूत गरजा त्यांना मिळतात का नाही बघण्याकरता पाहिजेच होती. दुसरी दुरुस्ती, आमच्या महिलांना 33% जागा ऍडिशनलच्या संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये. चांगलं झालं ना. 50% महिला वर्ग आहे, करणंच गरजेचं होतं. अनेकांनी आश्वासन दिली, आमचं सरकार आलं आम्ही 33% जागा दिली. कुणी दिलं नाही. द्यायला धमक आणि ताकद लागते, जोर लागतो. लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते. अशा पद्धतीचं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, ह्या ज्या काही छोट्या छोट्या अमेंडमेंट केल्या जातात त्या कुणालाही कुणी पंतप्रधान झालं तर त्या करावं लागतात. 370 कलम रद्द करायचं, अमेंडमेंट करावी लागली. जम्मू काश्मीरचा भाग आपल्यात होता, त्याच्यामध्ये आपल्याला तिथं जाणं, जमीन घेणं सगळ्यांना मुभा पाहिजे होती. आज महाराष्ट्र सरकारने तिथं जमीन घेतली, महाराष्ट्र सदन आम्ही बांधतोय. जर आमचा गरीब माणूस मध्यमवर्गीय जम्मू काश्मीर एकदा बघायला गेला
त्याला हॉटेलचा खर्च परवडला नाही तर तो महाराष्ट्र सदनमध्ये राहील, तिथं जेवेल, तिथं राहील, तिथं नॉमिनल चार्ज देईल. त्याकरता आपण प्रयत्न करतोय. अशा पद्धतीची कामं आपण करतोय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत. मित्रांनो, सध्या तुमच्या माझ्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये अचानक या एप्रिल महिन्यामध्ये वादळ सुटतंय, पाऊस येतोय, गारपीट होते, एवढा वारं सुटतंय की अक्षरशः पिकांचं नुकसान करून जातं. आता जरी आचारसंहिता असली तरी एकनाथराव शिंदेंनी स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या होत्या आचारसंहिता लागण्यापूर्वी की अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आलं मग त्याच्यामध्ये संत्र्याचं नुकसान होऊ, त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचं कुठल्याही पिकाचं नुकसान होऊ, फळबागांचं नुकसान होऊ, त्याला मदत झाली पाहिजे. अशा पद्धतीचा आपण निर्णय घेऊन ठेवला आहे. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत महायुतीच्या सरकारच्या पाठीशी आपण आहात, महायुती हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. त्याच्यामध्ये ह्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या करता आम्ही केव्हाही तुमच्याकरता तयार आहोत. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, वाटेल तशा पद्धतीनं